ते का? हा. पिरी पिरी नाच पोरी पिरी पिरी नाच पावरीनं तालवर फिरी फिरी नाच चला आपण आहे फिरी ना फिरी नाच तिघाची पोरी रील फिरी बनवू. फिरी नाच. बाई हे गाणं इतकं ट्रेंडिंगला चालू आहे आता मी या गाण्यावर रील बनवणार आहे आणि फेमस होणार आहे मी. झटपट पटापट लक्ष्मी घर के अंदर नहीं जमलं बाई. झटपट पटापट लक्ष्मी घर के अंदर झटपट पटापट लक्ष्मी घर के अंदर झटपट पटापट लक्ष्मी घर के चुकलं बाई. झटपट पटापट लक्ष्मी घर के अंदर झटपट पटापट लक्ष्मी घर के अंदर झटपट पटापट लक्ष्मी घर के अंदर झटपट पटापट लक्ष्मी घर के अंदर. झाली का रील? हा बघू ती कशी बनवली. बघ ना अरे वा चांगली आली ना. भारी जमायला लागलं तुला आता. आहे ना. आता हे बघ रोज आहे ना कमीत कमी 4-5 रील टाकीत जाय बर का. हा काढते मी रोज. काल तुझी रील किती गेली माहितीये का? किती? 1 मिलियन व्ह्यूज गेल्यात. एक म्हणजे 10 लाख लोकांनी बघितली तुझी रील. हा 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 अगं तू खरंच फेमस व्हायला लागली आता. आहे ना. मग तुझे फॉलोअर सुद्धा किती झाले आहेत? 12,000 फॉलोअर झाले आहेत फक्त 5 दिवसात. आहे ना. मग आता हे बघ गॅप अजिबात घ्यायचं नाही हा. नाही नाही आता नाही गेला. आणि हे बघ तुला आहे ना ते स्टँड आणून देतो. म्हणजे असा मोबाईल लावायचा हा. आणि हे रिंग देतो. रिंग आणून म्हणजे लाईट असतो त्याला असं गोल बर का. असा स्टँड असतं मोबाईल ठेवायचा. म्हणजे तू रात्री जरी व्हिडिओ बनवले तरी असं मस्त लाईट मध्ये व्हिडिओ येतील. हा ना. फ्रेश. चालेल चालेल. म्हणजे तुला टेन्शन नाही. हा जमल. आता काय कर माहितीये का ही रील आहे ना आता किती वाजले? 1 वाजलाय. ही रील आहे ना 3 वाजता टाक. चालेल 3 वाजता. आता निश्चित सेव्ह करून ठेव. हा इथं राहू दे अशीच. 3 वाजता टाक म्हणजे व्हायरल होईल. रोज सकाळी 9ला टाकायची. एक 3ला टाकायची डबल 6ला म्हणजे 3 रील आहे ना कमीत कमी दिवसातून तू टाकच. टाकलंच पाहिजे. हा कारण लय चालेल. भारी भारी कमेंट येऊ राहिल्यात माहितीये का. हा तू कुठे चालला मी आता? गावातून येतो. बरं मी एक काम करतो ते स्टँडच घेऊन येतो. हा ये घेऊन ये. भेटलं तर हा. जमल. बनव मग रील. हा एक जमल. हा चल बाई मी अर्धी रील राहिली होती परत बनवते आता. झटपट पटापट लक्ष्मी घर के अंदर पटापट लक्ष्मी घर के अंदर झटपट पटापट लक्ष्मी घर के अंदर झालं का? ए, अरे झालं का नाचून? घर के अंदर. हा? अहो मी रील यायचा मोदाळा ते मोदाळ्या. हा? काय गोडेवाने उड्या मारित. हा? रील काढत होते मी. काय चिरेल काढी तुझी? तुम्हाला तर काही कौतिकच नाही बायकोचं बाई. हा काय? आता का लोक मागे जाते काय फेमस होऊन? हा मग लोकांना माग ज्या बाया रील स्टार झाल्या त्या काय लोकांना मागे गेल्या काय? नाही परपंच सोडून हा दिले का? का त्यांनी काय त्याला चावला comment त्यांनी, माझ्या काय कसे? नाही. हा? काय कमेंट्स आहे कसे कोणला? पाहते नाही तू? हा जाऊ द्या असू द्या तुला ते करायचं कमेंट का? पडलं. असा लोकांचा विचार केला असता ना तर पिक्चर निघाले नसते. अगं ते पिक्चर आहे. हा? मग ही रील बनवल्याने हे काय काय झालं? हे काय असं गोड्यावाने उड्या मारण्यात? हा? आपल्याला तंगडे उचलती नाही. पार लाजलाच्या सोडले तो पार. काही ठेव दर्शी. अहो मी हा? ते झुंबा क्लास लावलाय ना का तर तो असा? त्याच्यात पण असाच आहे. कसा असा असं हम्म. हे काय? ती कमी होती चरबी त्याने. हा का? मग या असं त्याच्यावर पण त्याच्यावर पाटा ठेव ना. पाटा ठेव त्याच्यावर म्हणजे कमी होईल. असं हा? आहे. एवढं काम करते मी आणि तुम्ही मायेबद्दल असं बोला त्या बाई. हा रे? माझं काम आवरून सगळं हे केलंय. मग तुला हे रील्स काढू काय पोरं पटवायचे काय? नाही रे? आता हे वय राहिलं का पोरं हा? पाठवायचं? मग काल असं वाकडं तिकडे उड्या मारित नुसते वाय बऱ्यावानी चावला त्या बाई तुम्ही. का मध्ये सोडून उड्या मारित माकड. हा तुम्हाला नाही हा? तर सुटल्या भाषिंगापासून मा कौतिक नाही. हा? तुम्ही काही म्हणा तुम्हाला कौतिकच नाही. तुम्हाला नुसतं काम प्यारे. नाही ना. नाही ना अशा उड्या मारित रे. हा म्हणजे पोरं येतील गोळा होतो. तुम्हाला वाटतं गजरी 24 तास नुसती काम हा. दाबून ठेवा. काय ऍड भरले तिच्या डोक्यामध्ये काय? कवाय उठते घराच्या बाहेर येते. कुठं झाडाखाली जाते. कुठं रानात जाते. हा कुठं पाण्यात टाकीजवळ जाते. हा? आणि मी राहतोय घरात झोपेल. हा हा? बरं जाऊ दे. तुम्ही काला एवढं उगाच आपटू राहिले. बा- मायले एकाला पटत. काय? मायले एकाला पटत. तो पोराला पटत आहे. हा मग तो मला असं करीत आहे. हा मायले एकाला पटत. हा रे? त्याला कळत का आपली आई असं करते तसं करते? त्याला काही कळत का? तुम्हाला काय कळत? हा? घरात होय बैली उद्या न करू. त्या दिवशी तुम्हाला सांगते
नुसते याला गेले होते मी नाशिकला, वारीला चालले होते, बस स्टँड उतरले तर किती पोरं येऊन उभे राहिले, मावशी आम्हाला फोटो काढू द्या, मावशी आम्हाला फोटो काढू द्या. हा का मग तोंडा मावशी म्हटलं झालं पुढे निघू गेल्यावर काय म्हटलं ते शाळेतले पोरं. हा बारीकले मग बारीकले हा ते पण मला वाटतं मोठे होते काय म्हणे रील स्टार मावशी, रील स्टार मावशी, गजरा मावशी, गजरा मावशी, अरे. लगेच फोटो काढले मग माझे. तो लोक ओळखायला लागले मग आणि तुम्हाला अरे वा. कौतिक नाही माझ्यावालं. बरं झालं लहान पोराने तुला ओळखलं मोठाले ओळखलं काय करशील काय माहिती मग मोठाले माणसं पण आता त्या दिवशी गेले होते, परत तिकडून येता येता तिकडून हार घ्यायला गेले. हार घ्यायला गेले तर म्हणे मावशी राहू द्या, तुम्ही रील स्टार आहे ना गजराबाई. म्हणलं हा राहू द्या, पैसे नका देऊ. काय हाराचे हा ते पण पैसे वाचले. ते मग तू सगळं वाचवशील मग आता. आता काल सिन्नरला गेले होते लाईट बिल भरायला. हा. हा आणि मग तिथं गेले मी, मला नाश्ता करायचा होता. हा. तर साबुदाणा वडा खायला गेले तर त्या हॉटेलवाल्यांनी पैसे नाही घेतले. हा का हा म्हणे तुम्ही रील स्टार आहे म्हणे मग नका एक देऊ. कर ना मग मला कपडे घेऊन ये का दुकानदाराकडून पाहू बरं तुला देते का ते मायावाले पाहत्या का नाही माहित नाही ना. जे पाहत्या ते त्यांनी ओळखलं का मग नाही घेते हा पैसे. का हा हा. फोटो काढी त्या. म्हणजे अजून फोकसला नाही बा तू तुमच्यावाले काढले का कोणी फोटो आणि मला आता कोणीच नाही काढी आलं. मग तोच काढी दे आता हा कारण मी घरात बसेल राहतोय ना मग त्याच्यामुळं मग तुला येत जाता करायचं का चालू हा आणि याच्यातून काय होईल तुला ते काय हो फायदा स्टार होईन ना मी, येवायत फेमस होईन मी. हा. येवायत मग त्याच्यामुळे तुम्ही झुंबा क्लास लावलाय ना आता. अरे कुठं लावायची तो बोकाला यायचं डिबार जावाच्या डिबऱ्या हा बरे असं शरीर काला बारीक करते नाचून नाचून हा ओके झुंबा क्लास आहे हा. गोड्यावाने उड्या मारायचे जुबा काळात मध्ये अहो आला त्यानेच तर ही चरबी कमी होती ना, तुम्हाला काय माहितीये. तुही चरबी वाटलं डॉक्टर जाऊ मग हे बघा, आता त्या दिवशी आज का आम्हाला असं शिकवलं, कसं झाले तू आका असं हे काय असं शिकवलं. गरुड जप झुंबा क्लास मध्ये. याला का हा परत हे असं शिकवलं. हे बघा कसं किती शिकले माहिती का मी तुम्हाला, आता काय सांगू. परत हे असं रील स्टार व्हायचंय म्हणजे झुंबा क्लास पहिला लावलाय मी, मग त्याच्यामुळे असं करतो. हा ना हा बरं बरं तुला एखादं घेऊन पळेल तुमचा तुम्ही ना काही बी नका चावू. ये उद्योग मला घरात चालणार नाही एवढा मोठा तुला एक- वकिंदळ माग उभा असताना मला कोण पळून नेत तुला मी हे उद्योग करून देणार नाही अजिबात रील बीस काढायची नाही, बंद करायची हा म्हणजे तुम्ही काय मोबाईल बाय. जमा करून घ्या तू जर एखाद्या पोराने जर पटवलं तुला मग काय करची या मग मी वया. राहिला कोपाशी येवाया. मी राहिला कोपाशी हा त्याचा काय भरोसा आहे लय वानगुंग हा. काही चावलं तर उद्या मला करू नको तुला एकच सांगतो मलाच तुम्हाला डोकं नाही लावायचं. मला माझ्या लेखाचा सपोर्ट आहे. तो कुठे माझं येऊ दे त्याच्या लेखन मी ठाक पाहून नाही घेईन. त्याच्या ठाक नाही तो हा पाहून हा. घेईन माझं लेखन मी. पोराला लाज जा जा तुम्ही वाटत का तुमचं काम पोराचं अजून लग्न व्हायचंय काय काय करते म्हणजे काय हा हे बाया त्याला फारच लाज सोडला का तुम्ही हा तुमचं काही नाही चालणार बाया. आता बस झालं. हा झालं एक पोरग झालंय, सून आली, झाला आता ते हा. त्यांचा परपंच पाहतील. तुम्ही त्यांच्या परपंचात मग्न व्हा. आता मी मला रे माया काढू देणार मनासारखं रे. वागू द्या. हा हा. तिकडे जाय वाटलं कुठं काढायला जायचं तुला हा पण आपल्या घरात काढायची नाही अजिबात मी चालले मामा काम पाहिला. हा हा मी तिकडे याच्या खाली चालले, लिंबा खाली. मला तिकडे रील काम काढायची. पाय त्या जनावराला चारा पाणी कर गोट्यामध्ये जाय हा जनावराला चारा पाणी कर कोण तो सुनाला सांगा. सोनाला नाही सांगणार तुला तुला बस झालं इडून माग गंज केलं. हा. मग तुला काय काय नाचायला उड्या मारायला तू नाही काय नाही माऊराव नाही देणार हा. तुम्ही. म्हणे असं तसं म्हणे महापोराला पसंत आहे हा पोराला पसंत नाही, तुम्ही विचारा त्याला पोराला आल्यावर. काय एवढं कळतं का आपल्या आई रील काढता काढता एखाद्या मागे निघून जाईल हा जाईल हा? ना मग. एवढी भानातून गेली मी. हा ना तुमच्या सारखी तर नाहीये. याच्या पाय पार वाटोळे झाले वाटोळे हा तुमच्या सारखी नाही. इड तोंड मार तिड तोंड मार हम्म. तिड तोंड मार अशी नाहीये. वाटत माणसाला फक्त मोबाईल मध्ये आपण काय करते म्हणून पण लोक काय करते हे नाही कळत तुम्हाला मागून. लोकांची काय घेणं हा. पडलं. लोक दड गोड्यावर चालू द्यायना, तेच पायी ना. चालू द्यायना. हा नेक वाट्या का नेक शान बाराला नेक मी पहिली नाही जाणार. ए रोड वाना नेक निघणार नाही म्हणजे काय गोट्यात रील काढीन मी. नेक नेक एक आता गोठ्यातलं काम आवरायला लावलं ना, इथं सुद्धा रील काढणार आहे मी. पिरी पिरी नाच पोरी पिरी पिरी नाच, पावरीनं तालवर पिरी पिरी नाच. पिरी पिरी नाच पोरी पिरी पिरी नाच, पावरीनं तालवर फिरी फिरी नाच. फिरी फिरी नाच पोरी फिरी फिरी नाच, पावरीनं तालवर फिरी फिरी नाच.
काय बाई सुन बाई तू मधीच आली. काय चाललंय तुमचं? व्हिडिओ बनवित होते. कुठं इथं हा गोट्या? मग फिरी फिरी नाच पोरी फिरी फिरी नाच पावरी ना तालवारे फिरी फिरी नाच फिरी फिरी नाच पोरी फिरी फिरी नाच. ओ काही अडबडे झाले का काय तुम्ही? अगं मी रील्स बनवून राहिले. अवकाशाची रील तुम्हाला काय कळतं का? काय? ह्या वयात तुम्ही नाचायला लागले? अगं जाऊ दे ना पण व्यायाम बी होतो ना. अवकाशाचा व्यायाम 4 लोक बघायला लागलेत. बघा ते लोक कसे जाऊ दे चालले काय तिथं. घेणं पडलं. मी इंस्टावरती एवढे रील सोडित किती लोक मला पब्लिक बघती. अहो लोक माहिती का किती घाण कमेंट करतात. जाऊ दे मला व्हायरल व्हायचंय. या वयात माझ्यावर घाण कमेंट्स करू दे नाही तर चांगल्या करू दे मरू दे. अहो जरा लाज वाटून द्या. खानदानाची इज्जत घालवताय तुम्ही. हा रील्स बनवल्याने इज्जत जाते का? मग बाई माणसाने कसं राहावं घरात? हा हं? नाच सुटलं तिकडून तिकडून. अगं काय आपली कळत जरी नाही? देशाची पुरुष प्रधान संस्कृती असली तरी काय महिलांना काय आहे का नाही स्वतःच स्वातंत्र्य? काय नाहीये. महिलांनी घरातच बसायला हवं. समजलं असं ना? काय नाही काय खूप बाया काय नुसत्या घरातलं काम करायला मोल करणे नाहीये पोरा काढायला मशीन नाहीये. मग तुम्हाला एवढीच कामं पाहिजेत ना? मग बाहेर जॉबला जा. इथं घरात असून नाचत नका बसू. समजलं का? बाई मला सब मी करणार आहे. काय झालं? अहो ह्या बघा इथं गोट्यात नाचत बसले. फिरी फिरी नाच पोरी फिरी फिरी नाच. हे काय वय काय ह्यांचं? हा मी नाचत होतो. अरे लाज जरा नाही नाही मला रील्स एवढ्या बनवायचे. वाढल्या का? हा? का एवढ्या लांबल्या पिऱ्या? बघा हे आता. अहो जरा अक्कल ठेवा. भान ठेवा तुमच्या जागेवर. काय झालं मग? अहो लोक थू थू करतील. तुमच्याकडे अख्खे पोरं सोरं बघतात लहान आली. जाऊ दे ना बघू दे मग. अहो तुमच्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम होईल ना. मग लोकांना काय कळणार आहे गजराबाई कोण आहे म्हणून? अहो तुम्हाला काय करायचंय तुमचं नाव करून? आता आता वय झाले तुमचं. घरात बसावं. नाही बाई. खावं पिवं झोपावं पडावं. ह्या सोडलं इथं नाचाय सुटले. नाही मला ती आदत लागली बाई. मला खूप लोक ओळखायला लागले. मी बनवणारच आहे. मग मामा मला फिरी काय वाटतं फिरी माहिती नाच का? पोरी हे फिरी ना, फिरी त्यांचं नाच बाहेर काहीतरी चक्कर पावरी चालू. ना असं तालवर माझं फिरी चक्कर फिरी नाच नाही, नाही. फिरी फिरी नाच पोरी चल. फिरी फिरी नाच याच्या डोक्यात फरक पावरी ना पडलाय. तालवर फिरी फिरी नाच. अहो आत्या रील पर्यंत ठीक होता पण आता खरंच तुमच्या डोक्यावर लाज फरक पडलाय. वाटते तुम्हाला मला. लाज नाहीये. हा? काय झालं? बरं झालं सुहास तू आला. पाहिलं का हे कसं करून आपण राहिले इथं मला. झाली. झालं काय? अरे काय तुमच्या वाटलं? आईने लाज सोडून दिली. पार इज्जत दावणीला लावली. म्हणजे का कशामुळं? आता याचं वय कसं ना नाचायचं कुठे काम करायला गेलं का? म्हणजे वय लागत का कला हा? दाखवायला? मग हा कोणी सांगितलं तुम्हाला? तू त्या सपोर्ट करतो का? दोघंची दोघं बोलत काय? मला तो बाप बोलत ती हा? बायको बोलत ती. हे बघा तिनं मला सगळं सांगितलेलं आहे. तिला आहे ना ऍक्टिंगचा आहे ना पहिल्यापासून नाद होता. तिला आवड होती पण लहानपणी तिला जमलं नाही. तुझ्या बापानी बी दाबून ठेवलं लग्न हा. झाल्यावर. आणि त्याच्या आई वडिलांनी लहानपणी करून नाही दिली ऍक्टिंग. पण आता तिला चांगला प्लॅटफॉर्म भेटलाय. इंस्टावर रील बनवतीये. तिला 10-10 लाख लोक बघत आहेत. 10-10 लाख. काय रा? एवढी फेमस हो राहिली ती. सगळे चांगल्या चांगल्या कमेंट करून राहिले तर हा. आणि तुम्हाला काय त्रास आहे? जर निलेश एखाद्या पळून मग काय करते? आता हे वय राहिलं का नाही, पळून निलेश जायचं? एखाद्या पळून मग काय करते? सांग भाऊ आता हा? तू. तुम्हाला काय बोलता तुम्ही काय कळतंय का? करते म्हणजे ते काय? बरोबर बोलतायत. हा? हे रील सोडून हिताच नाचायला लागलेत असे. म्हणजे हे डोक्यात किती फरक पडला का तू वाकायला लागलेत. अगं मी काय बोलतोय इंस्टावर कसे कसे कपडे घालून पुरी व्हिडिओ बनवतात. हा तसं आईनं केलं नाही ना. तिनं चांगली साडी घातलेली आहे. ती काय आपली संस्कृती सोडून नाही रील बनवून राहिली. बरं आज घातली साडी उद्याचं साडी ठेवणार नाही. कोण म्हणलं तुम्हाला? हा मग मी भानातून हा? गेले. आता आम्ही नसतं पाहिल्या. ती हा. एवढी बावळट आहे. अरे, तिला कळत नाही का? ती बावळट नसते ती अशी करते हा का? बावळट म्हणून अशी करते ना. म्हणजे चांगले लोक तिचे वा वा करतात आणि हा. तुम्हीच सपोर्ट करीत नाही. बरोबर कसं काय पुढे जाईल? भाऊ यांना दोघा आहे ना सासऱ्याला आणि सुनाला आहे ना या बाय हे डबकच त्यांना फक्त जग वाटू हा. राहिलं. या डबक्याच्या बाहेर मला लई पब्लिक ओळखी ती. आणि तू एवढं बोलते हा माझ्या आईला. तू बनव ना. तू बरं इंस्टावर फोटो नाही टाकीत का? तू बरं व्हिडिओ टाकीत. पण माझं वय आहे. मी जवान आहे. मी काही पण करू शकते. तसं ह्यांचं वय आहे का? मला माझ्या माहेरकडचे लोक नावं ठेवतात. आजूबाजूवाले लोक नावं ठेवतात. अगं किती म्हाताऱ्या बाया आहेत. किती वयस्कर बाया आहेत. त्या आज आहे ना फेमस झाल्यात इंस्टावर फेमस. आणि तुम्हाला माहिती आहे की याचा फायदा काय आहे? काय आता एकदा ही फेमस झाली ना हिला आहे ना उद्घाटनाला बोली त्यांना लोक रेबिन कापायला 20-20 हजार रुपये देतील. 20-20 हजार रुपये. हा घर चाललंय घर. ह्या युट्यूब मुळे इंस्टामुळं फेसबुकमुळं कला दाखवायचा एक प्लॅटफॉर्म भेटलाय. आता ज्याला आवड आहे ते ह्या व्हिडिओ बनवतं इंस्टावर. आता हिला पिक्चर भेटू शकतो पुढे चालू. कोण गेला मग मग हिरोईनच्या आईचा रोल भेटू शकतो. हिरोच्या आईचा रोल भेटू शकतो. मग हिरोईनच्या मग
तुला माहितीये का किती ह्या गोष्टीमुळे किती लोक पुढे गेले तर मोठमोठे स्टार झाले तर मी काही कमी नाहीये. हा, मग गजराजान म्हणते मला. तुम्ही नाव ठेवू राहिले हे पत्रे पत्रे का पत्रे आपले घर इथं बंगला होऊ शकतो लाखो कमवू शकते लाखो लाखो मग आणि तुम्ही तिला सपोर्ट करायला काय सोडून उद्यापासून बाहेर मग बाहेरच कमवून बाहेर हे करा. पुढं पाहिलं ना कसं आडव्यात नाही. घुसतो हा माणूस. ही घरातले काम सांभाळून रील बनवतीये तिनं काय सगळा संसार सोडून नाही दिला काही नवरा सोडला का सून सोडली का पोर सोडलं. आता तुम्ही गोठ्यात पाठवलं, काम आवरून घेतलं सगळं, मग माझी मी बनवू राहिले मग? ना. तुमचं काम पडून दिलं का? हे बघा तिला नाव ठेवायचं बंद करा बरं का आता चांगल्या चांगल्या कमेंट येतात माहितीये का यो माणूस मला नुसता दाबून ठेवू राहिला आणि त्याला जोडीदार सूनबाई झाली. स्टँड भेटलं नाही मला मी उद्या ना स्टँड घेऊन येतो हा तू बिंदास रील बनव दिवसाला तू 2 टाकते ना आता 4 टाक हा हा हम्म. तू टेन्शन न घेऊ नाही आणि यांच्याकडे ना अजिबात लक्ष देऊ नको नाही नाही. हे आता तुला नाव ठेवतील पण एकदा तू फेमस झाली ना लोक तुला ओळखायला लागले ना हेच म्हणतील माझी बायको आहे माझी बायको आहे हम्म. फोटो काढायला पुढे पुढे जातील तूच म्हणशील माझी सासू आहे माझी सासू आहे मग नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार कोण सर तुम्हीच ना हा हा मीच आहे. अ, तुमचं नाव? खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. मी संभाजीनगरहून आलो. संभाजीनगर वरून? हो म्हणजे तुम्ही रील बघता का माझ्या आईचे हो अहो तुम्हाला सांगतो अप्रतिम म्हणजे ऍक्च्युअल मध्ये जे ग्रामीण भागातलं जे वर्गीकरण आहे व्हिडिओच्या माध्यमातून मॅडम अतिशय छान उत्कृष्ट मांडतात आणि एक अभिमानाने सांगता का ते शेतकरी असून त्या रील बनवतात. खूप खूप छान वाटलं. आमच्या इथले नगरसेवक पण तुम्हाला भेटायला येणार आहे. अरे वा हा का? म्हणजे तुम्ही एवढ्या लांबून आले भेटायला माझ्या आईला हो संभाजीनगर म्हणजे 250 किलोमीटर लांबून आली ती पाहिलं. हो खूप फॅन आहे त्यांचे. आणि मॅडम तुम्हाला एक विनंती आहे का तुम्ही ना आमच्या हॉटेलची ओपनिंग आहे हम्म. आमचं म्हणजे अमृततुल्य ओपन करतोय आपण हा, हा. तर कृपा करून तुम्हाला विनंती आहे आम्ही तुम्हाला 10-11 हजाराचं पॅकेट पण देऊ. हम्म. प्लीज तेवढं तुम्ही आमचा निमंत्रण स्वीकारून हो, हो, नक्की येऊ. आपण यावे. मी घेऊन येतो माझ्या आईला हे गाडी पण बघा पाठवतो तुम्हाला. ऐका हे बघा पहिलीच ओपनिंग आहे त्याच्यामुळे 11,000ची अपेक्षा नाही आमची हम्म. तुम्ही फक्त आहे ना आम्हाला एक 5,000 रुपये द्या म्हणजे खर्च भागाला आमचा हम्म. 11,000 देऊ नका आम्हाला बरं चालेल. पहिलं काम आहे त्याच्यामुळे आम्हाला काही पैशाची अपेक्षा नाही फक्त ना माझ्या आईचं नाव झालं पाहिजे हो नाव म्हणजे अरे बापरे अहो तुम्हाला सांगतो नाव त्यांचं डायरेक्ट पूर्ण इंस्टावर पूर्ण ट्रेंडिंगला आहे. हा ना. बघितलं हो. का म्हणजे पहा. एवढ्या लांबून लोक त्याचं कारण एकच आहे काय माहितीये का त्यांच्याकडं नॅचरल ऍक्टिंगचं काम आहे. कला या आई गोष्टीचं रडू नको आई ऐका ना. हे बघ आता मॅडम, तुझ्या हो करिअरला सुरुवात झालेली आहे रडू नको इथून पुढे ना तुला खूप मोठमोठी कामं भेटणार आहे गप गप रडू नको म्हणजे आनंदाश्रू म्हणजे तिला आहे ना खूप त्रास दिलाय माझ्या घरच्यांनी पण मी एकट्याने सपोर्ट केलाय मी अच्छा म्हणजे सपोर्ट नसताना ते हा ते नाव ठेवीत होते माझ्या आईला नाव आनंदाश्रू येत पाहुणे बा तुम्हाला विनंती आहे का कृपा करून हे बघा ते खूप पुढे जाणार आहे. त्यांच्याकडं जे आहेत ना ते पुऱ्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणाकडे नाही. तुम्ही समजून घ्या काही गोष्टी त्यांना तुम्ही सपोर्ट करा. तेच आता वय झालं उड्या मारायचं वय नाही राहिलं. हे बघा आम्हाला कसं लाज वाटते हो. हे बघा, अहो हे बघा शेतकरी व्यवसाय जे पूर्ण गावामध्ये तुमच्या पूर्ण गावामध्ये जे करू शकलं नाही पूर्ण जिल्ह्यामध्ये जे करू शकलं नाही ते या बाईने करून दाखवलं. म्हणजे हे बघा या क्षेत्रात असं जे लाच सोडून द्यावं लागते तुम्ही जर म्हणले ना हे काय म्हणल ते काय म्हणल इथपर्यंत आई पोहोचलीच नसती. आता तरी तिचे फक्त 12,000 फॉलोअर्स आहेत 12,000 पण हळूहळू किती होतील 1,00,000 होतील 1,000,000 होतील. मी काय म्हणतो सर सर ऐका ना सर मागे जाऊ नये एवढं. हो सर आमचा फोटो काढा ना एक आमच्या चौघांचा फोटो काढा ना मानलं जमत फोटो काढा मानलं जमत. काढा ना फोटो एक. दिसलं का म्हणजे हेच आहे ना पाय खेचतात हेच हम्म. माग वरतात फोटो काढा असो तुम्हाला जमाना वय मी काढते तुमचा फोटो. हा काढा ना आमच्या ठिकाणी. ते माझा काढून राहिले ना त्याच्यामुळं हा. जळतो. काका तुम्ही नका नाराज स्माईल होऊ. या. स्माईल काका तुझा तुम्ही बाप नाराज नका जळतो होऊ. बघ. या मामा. तोंड उतरून यांना नका. नको घेऊ घ्या. अरे अरे नाही जाऊ दे आवाज नाही नाही त्यांना इंटरेस्ट पण नाही जळका हा. वास येऊ स्माईल. राहिला. त्यांना ओळखत पण नाही कोणी. वा वा मस्त आले. थँक्यू या जाऊ द्या या इकडं नाही इकडे या नाही मी चाललो. आओ मामा. जाऊ दे बरोबर
तुमच्या कलेला आम्ही नक्कीच दाद देणार आहे आणि आपण असंच पुढे जात राहा. खूप खूप शुभेच्छा ताई तुम्हाला. धन्यवाद. आणि तेवढं निमंत्रण स्वीकारून आपण यावं. किती तारखेला आहे? आता येणार आहे 11 तारीख. जमल 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 चालेल. जमल जमल. येतो. किती वाजता आहे? सकाळी संध्याकाळी? मॅडम तुम्ही पण या. हो हो नक्की नक्की येऊ. ठीक आहे, घेऊन येतो मी. तुमचा नंबर सांगा, मी फोन पेला पेमेंट टाकून देतो. द्या, मी नंबर टाक. टाक. हे बघा, जमल. मी 11,000 देणार. बरं ऍडव्हान्स आहे ना, एवढं ना टाकू, नाही निम्माच टाका. पूर्ण पैसे मॅडम वरती पूर्ण विश्वास आहे माझा. बर, पेमेंट आलं, मी तुला चालेल, देतो. येऊन ना. कॅश काढून मी देतो तुला. हो. प्लीज एक रिक्वेस्ट, हो, हो, फक्त हो. एक रिक्वेस्ट अशी नक्की आहे, नक्की येतो. हा. रील काढा प्लीज आमच्या इथे. हो 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 तुमचं नक्की. प्रमोशन करू आणि कोलॅबरेशन मध्ये घेऊ तुमची रील. चालेल. हा चल, ओके. थँक्यू. हो येतो. हो हो. इथं आलो होतो आम्ही. तर आहे ना खूप उत्सुकता वाटली ताईला भेटून दो. तर आज तुमची नाही बरं प्रत्यक्षात झालं आले, धन्यवाद. म्हणजे अक्षरशः म्हणजे काय सांगू मला एवढी वेळ विश्वास बसत नाही. हो. जमल. आणि तुमच्यासारखा मुलगा भेटला म्हणजे खरंच ताईचं नाही, नाही, माझी मेन सपोर्ट सिस्टीम म्हणजे माझी सूनबाई आहे, माझा मुलगा आहे. फक्त माझी जरा मिस्टर आहे, त्यांचं थोडस वयामानाने मग त्यांना कसं असं असतं, वाटतं की कसं नको. माहिती सवय नाही ना त्यांना. ग्रामीण भाग आहे शेवटी आणि हळूहळू हे होईल. हिकाला ग्रामीण भागात पोहोचायला थोडा टाइम लागतो. हम्म. शहरात लवकर पोहोच. चालेल, ठीक आहे सर. हो हो हो. येतो. ओके, धन्यवाद. हो आशीर्वाद राहू दे. हो हो हो. आत्या, मी खरंच चुकले. मी एवढं तुमचं पान उतारा करून सुद्धा तुम्ही माझी एवढी इज्जत ठेवली. त्या माणसासमोर तुम्ही बोलले की माझं सपोर्ट सिस्टीम माझी सूनबाई आणि मुलगा आहे. खरंच चुकले मी. आणि हो आत्या, आता ना तुम्ही ना खूप रील बनवा आणि ना वाटलं तर फोन धरायला मी उभा राहीन. आपण दिवसभर ना फक्त रील हा. बनवत जाऊ चालेल. आणि ना मस्त आहे ना आपण दोघी असं फोटो वगैरे काढू आणि इंस्टाला सोडू. दोघी सासू सुना व्हायरल होऊ. याला पण घे रील मध्ये. हा. कसं करायचं शिकवा मला. सासूनाच्या रील बनवा. हा सासू बनवू ना. तुम्ही कोणता डान्स करत होते? ते काय ग, पिरी पिरी. हा. पिरी पिरी, कसं? ते का? हा. पिरी पिरी नाच पोरी, पिरी पिरी नाच, पावरी न तालवर पिरी पिरी नाच, चला आपण आहे ना पिरी पिरी नाच तिघाची पोरी reel बनवू. पिरी पिरी नाच. चला. चला 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 चला. चला. मी स्टँड घेऊनच येतो आता. हा हा हा.